पूर्वी लग्न झाल्यावर नवरा बायको 5-5, 6-6 वर्ष एकामेकाकडे बघत नव्हते, बोलत नव्हते, काय नव्हते. मग एक दिवशी सासूने त्या सुनाला सांगितलं, अगं त्याला भाकर घेऊन जा रानात. तिनं आपलं ते कपड्यात भाकर कालवण बांधलं, गाडग्यात कालवण घेतलं आणि गेली. तर नवऱ्यानं तिथं ताऊस सोडून आपलं झाडाखाली बसला होता. तर गेल्यावर ती घोडं जरा पिकात गेलं होतं. तेव्हा तेव्हा नुसतं तिनं ते जेवण त्याचं त्याच्यासमोर ठेवलं आणि असा पदर घेऊन असं बाजूला हे केलं. तर ते म्हणला, अगं ते तेवढं घोडं हाण. तिला इतका आनंद झाला. 6-7 वर्ष झाली लग्न होऊन, पण नवरा कधी बोलला नव्हता. आणि मग ती ज्वारी काढायची होती, ती कापून कापून काढायची ताटं सगळे. तर ज्वारी काढायला तिनं जी सुरुवात केली, पाणी नाही न काय नाही, तिला तहान लागली नाही, भूक लागली नाही. जे ह्या कडाने धरलं ते सगळं ती त्या इळ्याने कापून 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 टाकीतच. काय म्हणत होती माहिती आहे का? कधी नाही बोलला न घोडा हाण म्हणला, कधी नाही बोलला न घोडा हाण म्हणला, कधी नाही बोलला न घोडा हाण म्हणला. तिला ते आनंद झाला. आनंदाच्या भरात तिनं कितीतरी ते रान मोकळं करून सोडलं. तर ह्याला म्हणतात आनंद. तसं मला झालं आहे. कधीच मी काही केलेलं नाही, त्याच्यामुळं मला असं वाटतं काय करून काय नाही, काय करून काय नाही, काय करून काय नाही. तर मी आपले व्हिडिओ टाकते, त्यासाठी तुमची गरज आहे. नुसतं व्हिडिओ टाकून बी जमत नाही हो. ते जसं तिला म्हणला घोडा हाण आणि मग तिनं चालू केलं, कधी नाही बोलला आणि घोडा हाण म्हणला. तर मी व्हिडिओ करून टाकून त्याचा उपयोग काय? तुमची गरज आहे ना मला. म्हणून ती तुम्ही त्याला ती काहीतरी ती करायचं, ते नाही तर दुसरा अर्थ लावून काहीतरी तुम्ही लगेच कमेंट करायचा. त्याला ते सबस्क्राईब करा, ते लाईक करा, ते कमेंट करून सांगा मला कसा व्हिडिओ म्हणून. तर ते कधी नाही बोलला आणि घोडा हाण म्हणला ते कसं वाटलं ते पटकन सांगा मला.